शेख. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. पण आता त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही का? लगेच माईक बंद करा. चला तर आत्मा नमस्ते मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी आपण सर्वजण अगदी नियमितपणे हजर आहोत. खरोखर ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला आरोग्य, संपन्नता आणेल आणि याच ऊर्जेच्या सहाय्याने आपण आपल्या आयुष्यामधील प्रत्येक प्रत्येक आयामावर आज आहोत त्यापेक्षा पुढे जाऊया, आणखी प्रगती करूया. आपल्या आतमध्ये ज्या ज्या इच्छा आहेत, मला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता कोणामध्ये आहे, तर माझ्यामध्येच आहे. हेच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला सांगत असते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला नेहमी म्हणत असते की घे, मी देण्यासाठी तयार आहे. हे ब्रह्मांड विश्वस्वरूप आहे आणि आपण सूक्ष्म स्वरूप आहे. या विश्वस्वरूपाकडून या सूक्ष्म स्वरूपाने किती घ्यावं तर देणारा कधीच थकणार नाहीये. पण काय आहे, तरीही या जगामध्ये खूप सारे दुःख आहेत, आहे ना. अनेक लोक दुःखामध्ये आहेत, वेदनेत आहेत. म्हणून आजचं सेशन काय आहे? आजचं सेशन आहे दुःखांपासून मुक्त व्हावं. कसं व्हावं? दुःखांपासून मुक्त करणारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. बरोबर आहे ना? माझं सेशन बरोबर आहे ना? दुःखापासून मुक्त करणारी ऊर्जा आणि आत्मविश्वास जागृती. आत्मविश्वास कशा प्रकारे जागृत होतो? कित्येक सदस्य सांगतात ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर मॅडम आत्मविश्वास आला स्वतःमध्ये. आत्मविश्वास म्हणजे काय? आतून आलेली ऊर्जा, आतून आलेला विश्वास की हो, मी या सगळ्यांमधून बाहेर निघू शकते. हो, मी माझ्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकते. हो, मी मी माझ्या दुःखाला, माझ्या वेदनेला कमी करू शकतो आणि माझ्या वेदनेमधून मुक्त होऊन मी आनंदाकडे वाटचाल करू शकतो. कोण? आपण प्रत्येक जण. आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे आणि हेच आपल्याला ती क्षमता कशी विकसित करायची हे सांगायचं आहे, हे बघायचं आहे आजच्या सेशन मध्ये. खरं तर विषय आहे ना जरा किचकट आहे, सोपी नाही. समजून घ्यायला पण नाही आणि समजून देणाऱ्याला सुद्धा नाही. काही गोष्टी कठीण असतात, खरं असतात. काही लोक म्हणतात मॅडम कसं तुम्ही सांगता ना, पण एवढं सोपी थोडी नाही. सोपी आहे असं मी म्हणते आहे का कुठं? मी सोपी आहे असं म्हणत नाही, पण मी असं नक्की म्हणते की कठीणही नाही. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुळतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट आपल्यासाठी कठीण राहत नाही. कारण ऊर्जेसोबत जुळायच्या अगोदर आपल्याला असं वाटत असतं की हे कठीण आहे, ते कठीण आहे, ते कठीण आहे, हे अशक्य आहे, ते अशक्य आहे. पण जेव्हा ऊर्जेसोबत जुळतो ना, तेव्हा ना कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही. तसंच दुःखांपासून मुक्त होणं सुद्धा अशक्य नाही. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुळतो ना, तसं आपल्याला समजतं की या जगामध्ये
दुःखच नाही खर तर. का? कारण आपल्या आयुष्यामध्ये दुःख एखाद्या गोष्टीचं आलं ना, तर ते का आलं या गोष्टीचं कारण आपल्याला समजतं. आणि आता यामधून मार्ग कसा काढावा आणि खरंच मी यामधून काय लेसन घेऊन पुढे गेलो ना, हे आपल्याला समजलं. आज अनेक सदस्य नवीन आहेत. आहेत का काही सदस्य नवीन? पहिले मला सांगा. कारण आपल्याला अगोदर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय सांगावं लागेल ना. नवीन सदस्य असतील तर कृपया हँड राईज करा, म्हणजे आम्ही सेशन घेऊया की हो रेकी म्हणजे काय. नाहीतर मग आपण डायरेक्ट घेऊया. यस लिहा मेसेज बॉक्स मध्ये, यस हो काय जे लिहायचं ते लिहा, म्हणजे नवीन लोक आहेत हे समजते. ओके ओके. नेहमीचे सदस्य असले तर मग डायरेक्ट सेशन. ओके. तर बघा, ओके ओके, मग तुम्ही नवीन सदस्य मोठ्या प्रेमाने व्हिडिओ सुरू करा ना. अच्छा, सगळ्या सदस्यांना मी एक सांगते ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांच्यासाठी. प्रवीण दादा, तुम्ही फोन केला होता मला आणि तुम्ही सांगितलं की काय काय त्रास आहे ते. तुम्हाला जर सगळ्यांना, प्रवीण दादांनाच नाही तर सगळ्यांनाच एक सांगते, जर काय तुम्हाला असं वाटत असेल आता 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 सेशनला बसलेलो आहे आपण तोपर्यंतच, कुठं काही एवढंसं दुखते आहे, कुठं काही त्रास होते आहे, कुठं डोकं म्हणा अंग म्हणा जे काय असेल ते, त्यामध्ये जर तुम्हाला फरक हवा असेल ना, तर फक्त सेशन संपेपर्यंतच बसा आणि व्हिडिओ सुरू ठेवा. शेवटी तुम्हीच आम्हाला रिझल्ट सांगसाल. काही जादू करणार नाही आहे मी, हे पण सांगतो. जादू नाही आहे, पण जेव्हा हा एनर्जी युक्त ग्रुप असतो ना, तेव्हा येथे असलेले सगळे एनर्जी युक्त लोक आहेत. येथे माझे सगळे रेकी हिलर्स आणि ग्रँड मास्टर्स आहेत. रेकी हिलर्स हिलिंग करतात, त्यांची ते प्युअर सोल आहेत. आणि आणि ग्रँड मास्टर्स त्यांच्या नजरेमधून सुद्धा रेकी वाहत असते. जेव्हा एवढा ऊर्जा युक्त ग्रुप तुमच्या समोर आहे, तर तुमच्या वेदना राहतील का? नाही ना. म्हणून अनेक जण म्हणतात, मॅडम सेशन अटेंड करायला बसलो ना तेव्हा वेगळी एनर्जी होती आणि आता वेगळी आहे. आणि आपल्या सेशनचं एक वैशिष्ट्य आहे की सेशन संपेपर्यंत अगदी 2.5-3 तास कधी कधी सेशन चालला आहे, पण कोणीच जात नाही. कोणीच जात नाही बाहेर. बरेच वेळा लोक वेटिंग वर राहतात की आता आमचा नंबर लागेल, पण कोणीच बाहेर जात नाही. कारण ऊर्जाच आहे सगळ्यांची. आपल्या ग्रुपची ऊर्जा तशी आहे, खूप छान आहे ना. यस. म्हणून ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ असतील सुरू, त्यांना त्यांना नक्कीच बदल जाणवेल. तर मग सर्वांसाठी म्हणून थोडं 10 मिनिट आपण बघूया. आणि आजचं सेशन माझं छोटं असेल, सर्व रेकी हिलर्स जास्त बोलणार. ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांनी आपले पॉइंट एक एक दोन दोन पॉइंट काढून ठेवा. मग शेवटी असं नको व्हायला मॅडमनी मला संधी दिली नाही. आणि मेसेज बॉक्स मध्ये तुमचं नाव टाका किंवा हँड राईज करा वेळेवर. त्या अगोदर तसं मी डायरेक्ट कोणाचंच नाव घेणार नाही. ओके, ज्यांचे हँड राईज केलेले आहेत त्यांनी आता लोअर हँड करून टाका. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय यावर आपण बोलूया. रेकी विषयी बोलूया 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट. आणि पुन्हा एकदा नव्या शब्दांमध्ये, पुन्हा एकदा नव्या प्रकारे या ऊर्जेची ओळख आपण करून घ्यायचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे मी आज म्हटलं, काय आजचं सेशन सांगितलं आहे, दुःखातून मुक्तता आणि आत्मविश्वास. तसंच मी आज सांगेन ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. बघा, ब्रह्मांडीय म्हणताना केवढी ऊर्जा जाणवते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे जी या ब्रह्मांडामध्ये आहे, ज्या पंचतत्वांनी ही ब्रह्मांड तयार झालेलं आहे, तेच पंचतत्व माझ्या आतमध्ये आहेत, आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहेत, आहे ना. त्याच पंचतत्वांनी आपलं हे शरीर आहे झालेलं आहे. यस, तेच पंचतत्व. मग या ब्रह्मांडापासून आपण वेगळं आहे का? मुळीच नाही. हे ब्रह्मांड विश्वस्वरूप, आपण
सूक्ष्म स्वरूप. मग मला एक पुन्हा विचारायचं आहे, या ब्रह्मांडाकडे ही वैश्विक शक्ती म्हणतात, या ब्रह्मांडामध्ये असलेली, विश्वामध्ये असलेली शक्ती कोणती? वैश्विक शक्ती. मग त्या वैश्विक शक्तीचा एक छोटासा सूक्ष्म सूक्ष्म भाग मी पण आहे. मी म्हणजे आपण सर्व आहे. मग या ब्रह्मांडाकडे जे आहे ते माझ्याकडे आहे, साहजिकच. मग माझा ब्रह्मांड म्हणजे काय, वैश्विक म्हणजे काय, या विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये असलेली ऊर्जा. मग संपूर्ण विश्वामध्ये असलेली ऊर्जा म्हणजेच काय, तर माझ्या गावाला असलेली ऊर्जा, तुमच्या गावाला असलेली ऊर्जा आणि या जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी असलेली ऊर्जा एकच आहे. ती झाली वैश्विक ऊर्जा. मग या वैश्विक ऊर्जेचा वापर करून आपण जे कार्य करतो, या वैश्विक ऊर्जेसोबत एकरूप होऊन आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची कला शिकणे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. मग ती कला तुम्हाला मला आज रोजी अवगत नाहीये का? काही प्रमाणात आहे. कारण आज ब्रह्मांडी ऊर्जेचा वापर करते आहे म्हणजेच काय, तर चैतन्य, तुमच्या माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य, तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या भरवशावर तुम्ही आणि मी आत्ता जिवंत आहोत, ज्या ऊर्जेच्या भरवशावर आपण सगळ्यांनी आतापर्यंत सगळ्याचे सगळे कार्य केले, ज्या ऊर्जेने आपल्याला हसवलं, ज्या ऊर्जेने, ज्या जैविक ऊर्जेने आपल्याला जिवंत ठेवलं, ती चैतन्य ऊर्जा. आपण जिवंत आहोत म्हणजे आपलं चैतन्य आहे. मग मग तीच ऊर्जा आजपर्यंत कार्यरत होती का आपल्या सगळ्यांमध्ये? यस, आपल्यामध्ये ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेचा आपण, जसं मी आता तुम्हाला शिकवणार आहे तसाच आतापर्यंत उपयोग केलेला आहे. त्याशिवाय का आपण इथपर्यंत आलो? मग याच ऊर्जेचा वापर आतापर्यंत आपण स्वतःला दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा केला, अनेक वेळा स्वतःला स्पर्धेत टिकवण्यासाठी केला, अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक कार्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण याच ऊर्जेचा वापर केला आतापर्यंत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून दिवसभर कायम आपण याच ऊर्जेचा वापर केला आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत आणि आपले सर्व कार्य होत आहे. एखाद्या दिवशी जर ऊर्जा कमी असेल तर आपणच थकलेलो असतो. आपण थकलेलो आहोत त्या दिवशी समजूया आपण आपल्याकडे घेत असलेलो ही चैतन्य ऊर्जा, ही वैश्विक ऊर्जा कमी घेत आहे, तिचा वापर कमी करत आहे. मग आता मी का शिकावी रेखी? आणि मग हे रेखी मग काय झालं? हे तर माझ्यामध्येच आहे, नक्कीच हे तर माझ्यामध्येच आहे, पण या ऊर्जेचा वापर मी मोठ्या मोठ्या कार्यासाठी कसा करावा, या ऊर्जेचा वापर करून मी, मला आरोग्य संपन्नता, बघा शब्द काय वापरते मी, आरोग्य संपन्नता, माझ्याच शरीराला मी हील करणे, माझी आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक प्रगती कशी करायची आज आहे त्यापेक्षा अधिक. प्रत्येकाचं स्वप्न आहे मी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आहे त्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे. यस, आर्थिकतेमध्ये सुद्धा, हो आर्थिकतेमध्ये सुद्धा, नातेसंबंधामध्ये, हो नातेसंबंध सुद्धा सुधारायचे आहेत आपल्याला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक, फक्त काय करतो आहे आपण, प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचा वापर करतो आहे. कुठं कुठं ऊर्जा आपण चुकीच्या दिशेने वापरतो आहे आणि कुठं कुठं हीच ऊर्जा आपण बरोबर वापरतो आहे. जास्त वेळा आजच्या जगामध्ये आपण ऊर्जेचा वापर चुकीचा करतोय. मग आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये काय शिकवू शकतो, तर आपण या ऊर्जेसोबत जुडलो आहे तर या विश्वामध्ये असलेल्या या ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा, या आध्यात्मिक ऊर्जेचा मी वापर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून मी माझ्यासाठी, माझ्या प्रगतीसाठी कसा करावा, फक्त वापर नाही तर मोठ्या प्रमाणात वापर कसा करावा आणि माझ्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल कसा घडवून आणावा. जीवन तर सगळेच जण जगत आहेत ना. जीवन सगळेच जण जगत आहे. असं कोणी आहे का आपल्यापैकी मॅडम मी जीवनच जगत नाहीये? आपण सगळेच जण जगतो आहे. पण आपले जीवन जगण्याची पद्धती जर वेगळी झाली तर, आजच्या सेशनला धरूनच बोलते आहे मी. हो, आपण दुःखामध्ये जगतो आहे, कंटाळवानं जगतो आहे, तक्रारी करत जगतो आहे ना. कुरबुर आहे सुरू, मग ती आरोग्याची आहे, मग ती आर्थिकतेची आहे, मग ती अनेक साऱ्या गोष्टींची आहे, मग कुठं रिलेशनशिप मध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी सोडवण्याची आज रोजी आपल्यामध्ये क्षमता नाही आहे. आपण अनेक ठिकाणी अनेक गोष्टींमध्ये प्रगती करतच आहोत. या ऊर्जेच्या भरवशावर आपण जिवंतही आहोत आणि अनेक प्रयत्न करतो आहे. आपण आपलं रिलेशन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतोच आहे, नाही असं नाही आहे, करतो आहे. पण तेथे आपली ऊर्जा कमी पडते आहे कुठेतरी. अनेक वेळा अनेक फोन येतात, मॅडम खूप दिवसापासून हा प्रश्न सुरू आहे आणि तो सुटतच नाही आहे. म्हणजे काय, तर मी प्रयत्न करते आहे, मी करतो आहे सोडण्याचा, पण तो सुटत नाहीये. याचा अर्थ काय, तर तो प्रश्न सोडवण्याची माझी क्षमता कुठेतरी कमी पडते आहे, किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी मी ज्या प्रमाणात ऊर्जा वापरते आहे त्याचा कुठेतरी मार्ग चुकतो आहे. ओके, आणि हेच आहे त्या मानव नाही, आपण तर माणूस आहे छोट. रामायणामध्ये सांगितलेलं आहे आणि मी प्रत्येक सेशन मध्ये उल्लेख करत असते. तेवढं सुद्धा, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. श्रीराम भक्त, श्री रामचंद्र, श्री राम प्रभू भक्त हनुमंत यांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता की माझ्या आतमध्ये केवढ्या क्षमता आहेत. त्यांना आठवण करून दिली जामवंतांनी, तुमच्याकडे एवढ्या क्षमता आहेत, तुम्ही क्षणार्धामध्ये सूक्ष्म स्वरूप आणि विश्व मोठं स्वरूप धारण करू शकता. आणि अनेक अनेक गोष्टींच्या क्षमतांची त्यांना जाणीव करून दिली जामवंतांनी. तेव्हा काय झालं, तर तेव्हा त्यानंतर झालेलं रामायण मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. आपल्या सगळ्यांना रामायण माहितीच आहे ना. तर मला या उदाहरणामधून तुम्हाला असं सांगायचं आहे, तर ते तर देव होते, त्यांनाच त्यांच्या क्षमतांचा विसर पडू शकतो. तर आपण तर मानव आहे, आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडलेला नसू शकतो. यस, आपल्याला आपल्या क्षमतांचा पडलेला विसर आहे हा. आपल्यालाच नाही माहिती की आपल्यामध्ये केवढ्या क्षमता आहेत, आपल्यामध्ये केवढी ऊर्जा आहे आणि आपण काय काय करू शकतो हे आपल्यालाच माहिती नाही. कारण आपणच तर आहे त्या विश्वाचं छोटं स्वरूप. म्हणजेच काय, विश्व म्हणजे काय, तर ती एनर्जी, ती ब्रह्मांडीय ऊर्जा, ते देवत्व, त्या देवत्वाचा, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक एक कण आपण आहोत. त्यांच्यामध्ये जे आहे तेच आपल्यामध्ये आहे. आपणच आहोत त्या विश्वाची लेकरं. आणि त्या विश्वाचं आपल्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं आपलं आपल्या लेकरांवर आहे, आपल्यावर आपल्या आई वडिलांचं आहे या जगातल्या. आणि आपण सोल स्वरूपात आलेलो आहे या जगातून. आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडला आहे आणि आपल्या आतमध्ये केवढी ऊर्जा आहे या ऊर्जेचा आपण स्वतः घेतलेला शोध आणि याचा नव्या टेक्निकने केलेला वापर म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. रेखी या शब्दाबद्दल बिलकुलही कोणीच संभ्रम करू नका. फक्त शब्द जापान वरून आलेला आहे, ऊर्जा मात्र सर्व जगामध्ये एकच आहे. अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचं नाव वेगळं असेल, परंतु ऊर्जेचा उल्लेख मात्र केला आहे. अथर्व वेदापासून सर्व शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये आणि आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी याच ऊर्जेचा वापर केला आहे आणि याच ऊर्जेने त्यांनी अनेक लोकांना दुरुस्त केला आहे. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत. त्यांना दुःखापासून मुक्त केलेलं आहे, वेदनांपासून मुक्त केलेलं आहे.
आणि आपल्या साधू संत महात्मे यांनी सुद्धा आपल्याला पोटतिडकीने सांगितलं होतं की तुमच्यातील देव शोधा, देव तुझ्यातच आहे, त्याला शोधा. सांगितलं ना. पण आपल्याला ते कळलंच नाही. त्यांना हेच म्हणायचं होतं की ते विश्व, ते ब्रह्मांड म्हणजेच देवत्व, आणि ते देवत्व तुमच्या आतमध्ये आहे, त्याला शोधा, त्याचा उपयोग करा. तुझं आहे तुझं पासी परी, तू जागा भुललाशी. ते जे आपलं आपल्या जवळ असलेलं आहे, ज्याची आपल्याला ओळख आहे पण कमी प्रमाणात आहे, आपल्याला त्याची पूर्ण ओळख करून घ्यायची आहे आणि आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे. आणि खरं म्हणसाल ना तर आपल्या ऊर्जा केवढ्या आहेत आणि याचा किती उपयोग करायचा, 100% जर आपण कितीही प्रयत्न केला ना तरी आपल्याला ते जमणार नाही. तर आपण येथे असं करणार आहे की मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर कसा आपल्या करायचा हे शिकणार आहे. आणि हे शिकून आपण काय करणार आहे, काय करणार आहे तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ला एक अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आणि एवढं छान प्रकारे समजून घ्यायचं आहे की या रेकी सोबत जुडल्यानंतर आहे ना तुम्ही फक्त आणि फक्त चांगलंच काहीतरी करू शकता. विन विन पोझिशननीच कार्य करू शकता. तुम्ही कधीही कोणाचं काहीही चुकीचं करू शकतच नाही. जर काय तुम्ही काहीतरी चुकीचं करायचा प्रयत्न केलात आणि ते योग्य नसेल तर ऊर्जा तुमच्या हातातून जातच नाही. अनेकांनी अनुभव घेतला आहे. अनेकांनी सेशन मध्ये अनेक जण सांगतात मॅडम चुकीचं काम करायला गेलं ना ऊर्जा जातच नाही. का जात नाही माहितीये तुम्हाला, का जात नाही? जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जा आतमध्ये घेत असतो ना सकारात्मक विचारांमधून, तेव्हा काय होतं, जेव्हा आपण ऊर्जेला आवाहन करतो, ऊर्जा स्वीकाराच्या भूमिकेमध्ये असतो, चांगलं कार्य करायला जातो, तेव्हा आपलं हार्ट चक्र ओपन असते. हार्ट ओपन असेल तेव्हा आपल्याला सहस्त्रारमधून ऊर्जा येत असते. आणि जेव्हा आपण चुकीचं काम करायला जातो तेव्हा हार्ट चक्र बंद असतं. म्हणजेच कुठेतरी ते तेथे एनर्जी लो असते. आणि जेव्हा तुम्ही चिडचिड करता, राग करता, दुसऱ्याचा वाईट विचार करता, तेव्हा हार्ट चक्र असं असेल, तेव्हा तुमच्याकडे ऊर्जा कशी येणार, येऊच शकत नाही. म्हणजे तुमच्या हातातून चुकीचं कार्य होऊच शकत नाही. एवढी प्रांजळपणे ऊर्जा काम करते. म्हणून ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर विन विन पोझिशननी कार्य होत असतं. तुझं पण भलं, माझं पण भलं. तर अशी ही ऊर्जा, या ऊर्जेबद्दल मी किती वेळ बोलत राहिले ना, ती बोलतच राहणार. बघा आजचा विषय आहे दुःखापासून मुक्तता. मग दुःख का असतात आपल्या आयुष्यात, मी थोडस तुम्हाला तुमचे माईक ऑन करेल आणि तुम्ही प्लीज मला सांगा बरं का का असते दुःख. तर कारण मग मला त्यावर बोलता येईल. दुःखापासून मुक्तता हवी आहे. कोणाकोणाला हवी आहे दुःखापासून मुक्तता? बघा सगळ्यांचेच हात वर आहे. सगळ्यांनाच हवी आहे, हो ना. दुःखांपासून मुक्तता हवी आहे. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर असं काय बरं होणार आहे की आपण दुःखांपासून मुक्त हो, हे पण आपल्याला ऐकावं लागेल ना. याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने काय प्रकार आहे हे पण आपल्याला बघावं लागेल. कार्य कसं होतं हे मी तुम्हाला अगोदर सांगते. बघा ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच ही आध्यात्मिक ऊर्जा, वैश्विक ऊर्जा आपण घेतो अध्यात्मशास्त्रानुसार. येथे ज्या टेक्निक आहेत त्या टेक्निकचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे अफर्मेशन ट्रेनिंग देऊन आपण ती ऊर्जा कोठे कोठे कशी कशी वापरायची आणि कुठल्या विचारांसाठी, कुठल्या कार्यासाठी वापरायची शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवतो. आणि तशा प्रकारे ऊर्जा कार्य करायला लागते. आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपला प्रत्येक अवयव, आपलं शरीर मेडिकल सायन्स नुसार कशा प्रकारे ही ऊर्जा वापरेल हे सुद्धा आपण त्याला ट्रेनिंग देत असतो, अफर्मेशन देत असतो.
म्हणजेच काय, तर आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर आपण करून घेतो. येथे काय होते, तर येथे होते तीनही शास्त्रांचं एकत्रीकरण. आणि हे झाल्यामुळे, हे वापरल्यामुळे मी एका एका गोष्टीला चॅलेंज का देत असते, की हो हे होणार. अनेक जण म्हणतात हे होईल का म्हणा, हो हो होईल. मग मला त्यामागचं कारण काय माहिती असते, मला माहिती आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा बरं होऊ शकतो, मला म्हणजेच काय तर या ऊर्जेला. तर आपण आता बघूया की दुःख नेमकं कशा कशाचं असतं. दुःख कमी, दुःखातून मुक्तता. मग दुःख तुम्ही कुठल्या प्रकारे घेता मला सांगा बरं. कशा प्रकारे म्हणता दुःख, मग मला समजलं पाहिजे ना. मग आपण त्या हिशोबाने सेशन घेऊया. कसं बरं, मग कुठल्या दुःखातून मुक्ती हवी आहे, काय हवं आहे. मानसिक त्रास. मानसिक त्रास, अजून मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर. विरुद्ध होणारी गोष्ट त्याला दुःख. काय म्हटलं. मनासारखी गोष्ट न होणारे हम्म जी घडलेली घटना असती ते हम्म दुःख वाटतं. बर, अजून एखाद्याचं आपल्या आयुष्यातून निघून जाणं. एखाद्याचं आपल्या आयुष्यातून निघून जाणं. एखाद्याने आपला केलेला अपमान. एखाद्याने आपला केलेला अपमान. एखाद्याला कारण नसताना दिलेला त्रास, कारण नसतं. तेच म्हणतात. तेच हो ना, खरं आहे. अजून वाईट वागणूक दिलेली असते, ते मनाला लागून राहतं. वाईट वागणूक लागून राहते. बरोबर. बोला बोला बोला, तुमचं बरोबर आहे सगळ्यांचं. इतरांकडून ठेवलेल्या जास्तीच्या अपेक्षा. ओके. कारण मनस्ताप देणारी लोक वाईट वाटतं, ते दुःख होतं. म्हणजेच कुठल्या शब्दात सांगावं, वाईट वाटतं ना. म्हणजे काही बोलता येत नाही, काही काही गोष्टी बोलायचं असतं पण बोलता येत नाही. हो ना, मग उत्तर देताना मी जरा जास्तच हे येते ना, एखाद्याला उत्तर देता नाही आलं की. हा, उत्तर देता नाही आलं, मनात आतल्यात त्रास होतो. बर, ओके, बरं. आपले जवळचे नातेवाईक, आपले जवळचे शारीरिक त्रास आणि एखाद्याने केलेली आपला विश्वासघात किंवा आर्थिक दुःख. विश्वासघाताचं दुःख. बरोबर. अनेक कारण आहेत ना दुःखाची, बरोबर. आपण मॅडम किती खरं वागलं, समोरचा खोटं वागला, ते पण खूप दुःख असते. हो आपण ना. इतकं सत्यानं वागतो आणि समोरचा खोटा वागतो, ते खूप दुःख असतं, म्हणायला लागते ते खूप दुःख असते शारीरिक. लोक आपल्यापासून गोष्टी पण लपवून ठेवतात ना, त्याचं पण दुःख वाटते. अनेक जणांच्या आतमध्ये खूप खतखत सुरू आहे, पण ना सांगू की नाही सांगू की नाही असं सुरू आहे. लोक आपलं ऐकून नाही घेत. लोक आपलं ऐकून घेत नाही. लोक आपलं ऐकून नाही घेत. खरंय, रिस्पेक्ट पाहिजे असते ते भेटत नाही. आदर करत नाहीत लोक आपला, याचं दुःख. खरं आहे, खरं आहे ना. लोकांनी आदर करायला हवा, करत नाहीत, त्याचं दुःख. किती साऱ्या गोष्टी आहेत ना दुःखाच्या, खूप साऱ्या येऊन राहिल्या, खूप साऱ्या येऊन राहिल्या. अजून आहे, अनेक साऱ्या गोष्टींचं दुःख आहे. बघा बरं अजूनही काय सापडते तर. सक्सेसफुल न होणे त्याचं पण दुःख आहे. हो, सक्सेसफुल न होणे हे पण दुःख आहे. खरं आहे. वेदना शरीरात माहिती तर आहे.
बोला अश्विनी. शरीराला होणारा शरीराला होणारा त्रास, आपल्याला डोकं दुखणं, पाय दुखणं, कधी पोट दुखणं याचं दुःख, याचं किंवा पण. आपण बोलत नसल, हं, आपल्याशी कोणी म्हणजे बोलायचा प्रयत्न करत असेल पण बोलत नसेल त्याचं दुःख. बरोबर. नक्कीच. खूप आणि सारे विषय आहेत ना. सगळ्यांनी खूप सारं सांगितलं. बऱ्याच गोष्टी आहेत. कधी आदर मिळत नाही, कधी नातेसंबंध राहत नाहीत सोबत, कधी लोक धोका देतात, कधी लोक तोंडासमोर छान बोलतात, मागे मागे काय म्हणूया आपण, समोर गोड बोलतात, मागे कडू असतात, असंच ना. अनेक 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 साऱ्या गोष्टी. कोणी डुबवतं, कोणी काही करतं, अनेक गोष्टींचं दुःख. पण बघा बरं, दुःखाचं कारण काय पण ते. समजा ज्यांनी ज्यांनी जे जे दुःख मला आता सांगितलं, तर त्या दुःखाचं कारण शोधा बरं. असं दुःख माझ्या आयुष्यात का आलं? आपण केलेली अपेक्षा. एक, आपण केलेल्या अपेक्षा. अजून स्वतः करून प्रयत्न नाही केले आपण. प्रयत्न नाही केले आपण 100%. आणखी आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून चुकीचा अर्थ घेतो. आपण समोरच्या व्यक्तीकडून चुकीचा अर्थ घेतो. ओके. अजून गेल्या जन्माचे प्रारब्ध. गेल्या जन्माचे प्रारब्ध प्रारब्ध, कर्म. कर्मफळ म्हणून मला हे लोक भेटले. आणखी आपलं कोणी ऐकत नाही त्याच्यामुळे तो दुःख होते. पण ते का 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 ती शोधा. का बरं अपेक्षा. माझ्यासोबत असं होते? आपल्याला जे मनासारखं पाहिजे ते आपल्याशी वागत नाही त्याच्यामुळे आपल्याला दुःख होते. आपण अपेक्षाच नाही करायची ना. दुसऱ्याकडून अपेक्षा करतो आपण त्याच्यामुळे. दुसऱ्याकडून अपेक्षा करतो त्यामुळे. काय झालं ना, बऱ्याच जणांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळालेत. कर्म करताना फळाची अपेक्षा करतो, ते कर्म फळ न मिळाल्यानंतर दुःख होतं. येस. तर बघा, नक्कीच सगळे जणांनी खूप छान सांगितलं आहे आणि तुमचं म्हणणं सुद्धा मला पटलं. माईक 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 एक दोन लोकांचे माईक आहेत ना, ते कायम खडखड धडधड करतायत. ज्यांच्या मागे आवाज आहे त्यांनी प्लीज थोडस समजून घ्या. कारण युट्यूबला अनेक लोक व्हिडिओ बघतात ना, तेव्हा त्यांना त्रास होतो. मला बऱ्याच जणांचं म्हणणं येते की तुमच्या सेशन मध्ये आहे ना, सेशन खूप छान असतात पण बॅकग्राऊंडला आवाज खूप येतो. थोडस आपण सगळे मिळून सगळ्यांसाठी प्रयत्न करूया, हा, मोठ्या प्रेमाने. बघा बरं, मग आता तर तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांना उत्तर सांगता आलं की कुठेतरी प्रारब्ध आहेत, कुठेतरी आपणच त्यांना समजून घेत नाही, कुठेतरी आपल्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. अपेक्षा माणसांचा आनंद कमी करतात, आहे की नाही. सगळ्याच गोष्टींची उत्तरं तुमचेच तुम्हाला आलेत. पण मग यात फरक का पडत नाही? एवढं जर सगळं समजते तर, एवढं सगळं समजते ना, की मग लोक आपल्या मनासारखं नाही वागत, आपल्या अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. मग एवढं जर समजते आहे, अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत, मग अपेक्षा कमी का करता येत नाही? तुम्हालाच तुमचं उत्तर भेटलं ना की नाही मला सांगा. हेमंत दादा, उत्तर तुमचंच तुम्हाला मिळालं. येस. पण मग त्या अपेक्षा करणं का बरं कमी झालं नाही आतापर्यंत? मला एवढं सांगा. आपल्यातला अहंकार आपला. ओके, आता तुम्हाला अहंकार पण समजला. मग हा अहंकार का बरं काढता नाही आला आतापर्यंत? तुम्हाला तर माहिती आहे. ग्रँड मास्टर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जमतात. ग्रँड मास्टर झाले की या सगळ्याचं टेक्निक आपोआप येतं. आपण बॅलन्स करू शकतो, सगळं बॅलन्स करू शकतो. येस. आपल्याला योग्य मार्ग मिळाला नाही म्हणून. आपल्याला योग्य टेक्निक समजली नाही असं म्हणूया ना आपण. नाही टेक्निक. ओके, टेक्निक. आपल्याला योग्य टेक्निक नाही समजली. काय नाही योगेश, योगेशने पण छान सांगितलं काहीतरी. काय उत्तर दिलं योगेश शेवटी आता? की मी माझे 100% टाकले नाही, काहीतरी म्हटलं 100% प्रयत्न केले नाही, असं बोलला ना योगेश. येस. मग का नाही झाले आतापर्यंत? तर मॅडम, हा, आपण स्वतःमध्ये बदलच केला नाही म्हणून.
आपण स्वतःमध्ये बदलच केला नाही म्हणून. मग हे तरी तुम्हाला समजते, मग का नाही केला आतापर्यंत बदल? अनेक काळचं उत्तर आहे. बघा काय असते ना, यस मला सुद्धा खूप समजायचं. मला सुद्धा ना सेम सगळंच माहिती होतं, सगळंच सांगायचं. एक वेळ असा होता ना की ना हे तर ज्ञान माझ्याजवळ पण आहे, हे तर मला पण माहिती आहे, हे तर मी सुद्धा पुस्तकातून वाचलं आहे. यस, मग मी इथे का काम नाही केलं आतापर्यंत? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आतापर्यंत का नाही केलं? मनीषा देशमुख, माईक बंद करा. मी आतापर्यंत का नाही केलं हे सगळं? कारण मी माझ्याजवळ ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे 100% टेक्निक माझ्याकडे नाही आहे. मला हे नाही माहिती की मी आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर कसा करावा हे टेक्निक माझ्याजवळ नव्हतं. रेकी मध्ये आल्यानंतर यामध्ये काय बदल होईल? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकांना माफ करा, माहिती आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माफ करा, माफ करा, माफ करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय म्हणूया, कृतज्ञ राहा. भगवंतांनी जे जे दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. सगळ्यांना माहिती आहे. मानल्या का नाही जात मग? मग जर एवढं सगळं आहे तरी दुःख का आहे? आणि दुःख आहे तर त्या दुःखामधून हे पण माहिती आहे की दुःख देणारा पण तोच आहे आणि आपल्या आयुष्यात आनंदही आणणारा तोच आहे. सगळ्यांना माहिती आहे. यस, सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की दुःखानंतर सुख येतं, सुखानंतर दुःख येतं. सगळ्यांना माहिती आहे. मग का तरीही का आपल्याला आपल्या दुःखाचं फार ओझं होते? हे सगळं माहिती असूनही आपल्यामध्ये त्या क्षमता नाही आहेत या सगळ्यांना पेलण्याच्या. आपण या ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर सुख काय आहे, दुःख काय आहे, प्रेम काय आहे, विष काय आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार. जगणं काय आहे, मृत्यू काय आहे, सगळं आपल्याला समजणार. हे आयुष्यामध्ये माझ्या जर एखादं दुःख आलं आहे तर ते दुःख का बरं आलं, काय कारण आहे हे दुःख माझ्या आयुष्यामध्ये येण्याचं? आणि आता आलं आहे तर मी त्याला कशा प्रकारे डील करावं हे पण तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. येथून मार्ग कसा काढावा हे पण माहिती आहे, पण ती मार्ग काढण्याची ताकद स्वतःमध्ये नाहीये. हे कोणाकोणाचं म्हणणं, माझं म्हणणं हे खरं आहे असं कोणाकोणाला वाटते? आता खरं सांगा, तोंडाने सांगा. खरं आहे, खरं आहे मॅडम. यस, सगळ्यांनी हँड राईज केली म्हणजे ना तुम्हाला सगळंच माहिती आहे, फक्त कसं करायचं हे पण बऱ्यापैकी माहिती आहे, पण खरोखर ते तुमच्याच्याने होत नाहीये. म्हणून आपण कुठेतरी ऊर्जेचा सहारा घेत आहे, बरोबर? यस, अनेकांना काही लोक माझ्याही पेक्षा खूप त्यांचा अभ्यास झालेला आहे, खूप ज्ञानी आहेत. सेशन मध्ये आम्ही त्यांच्याकडूनच बऱ्याच गोष्टी घेतो, पण ना ते टेक्निक माहिती नसते की असंच का, याच पद्धतीने जायचं. आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर मात्र आपण ते टेक्निक वापरणार आहे प्रॉपर. काय या सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघण्याचं. मग आता दुःख काय येतो? खरं तर या जगामध्ये तुम्हालाही माहिती आहे, सगळंच माहिती आहे, मी एकटी सांगते म्हणून नाही, तुम्हाला पण माहिती आहे की नाही असं की या जगामध्ये दुःखही आहे, खुशी पण आहे. कुठं काय म्हणूया आपण, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतं, कधी सुख येतं, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये लक्ष केंद्रित करावं, ते कुठं तर आनंदाकडे. हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. कोणाला माहिती नाहीये? सगळ्यांनाच माहिती आहे. पण बघा, आपण आपलं लक्ष कुठं केंद्रित करतो ना, याला खूप महत्व आहे. जर काय तुमचं लक्ष तुमच्या दुःखाकडे केंद्रित आहे, तुमच्या आयुष्यामध्ये किती वेदना आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे, तुमच्या आयुष्यात काय कमी आहे, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, ते नाही मिळालं, हे सगळं दुःखाकडे लक्ष केंद्रित करणं आहे. आणि हे तर खरोखर दुःखदायक आहे, कारण ना दुःखाकडे लक्ष केंद्रित असणं म्हणजे नरक यातना. आयुष्य तेच आहे, तेच आयुष्य आहे.
पण दुःखाकडे लक्ष केंद्रित असणं म्हणजे नरक यातना आणि आणि माझ्या आयुष्यामध्ये काय काय आनंद आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, मला काय काय मिळालेलं आहे, याकडे लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वर्ग. एकच वाक्य आहे, माझ्याकडे काय बघ बघ माझ्याकडे काय आहे हे बघसाल तर स्वर्ग, माझ्याकडे काय नाही हे बघसाल तर नरक. एवढ्यातच सगळं सामावलेलं आहे. मग केवढा अर्थ आहे या एवढ्याशा लाईनचा. माझ्याकडे जे आहे हे जर मी बघायला सुरुवात केली तर मला स्वर्गात राहिल्याचा आनंद येईल. खरंच स्वर्ग तुम्ही मी कोणीच पाहिलं नाहीये, पण स्वर्गाच्या कल्पना केवढ्या मोठ्या मोठ्या केल्या आहेत आपण. केलंय ना आपण कुठेतरी पाहिलं आहे काय काय असते त्या स्वर्गामध्ये. जेव्हा सेशन मध्ये हा विषय निघतो ना तेव्हा तर खूप छान छान गप्पा होतात. तर आपल्याला माहितीये की खरंच आनंद, जर का आनंद मानला तर आनंद आहे, दुःख मानलं तर दुःख आहे. आता काही जण म्हणतील मॅडम तुम्हाला काय माहिती आहे, आमच्या आयुष्यात एवढं मोठं मोठं सगळं घडून गेलं, अमुक अमुक लोक आमच्या आयुष्यातून निघून गेले, पहाडासारखे जीव आम्ही लहानचे मोठे केले आमच्या आयुष्यातून निघून गेले, तुम्हाला काय त्या दुःखाची किंमत काय त्याची किंमत समजणार आहे. तुम्हाला काय फक्त बोलण्यामध्ये. नक्कीच अनेक जण म्हणू शकतात, अनेक जण म्हणू शकतात, अनेक जण आक्षेपही घेऊ शकतात, तुम्हाला त्या वेदना झाल्याच नाही ना म्हणून तुम्हाला असं वाटते. पण लक्षात घ्या, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा जशा जशा व्हायच्या असतात ना तशा तशा होत असतो. ओके. आणि आपण नेहमी दुःखी राहतो कारण आपल्याला माहीतच नसते की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याला काय काय मिळालेलं आहे त्या गोष्टीची आपल्याला किंमतच नसते समजलेली. आणि म्हणून आपल्याकडे जे नाही ना त्याच्यासाठी आपण प्रचंड दुःखी होत असतो. पण माझ्याकडे काय काय आहे याच्यासाठी याची किंमत जर मला ज्या दिवशी समजली ना त्या दिवशी मला समजेल की खरंच माझं आयुष्य म्हणजे सगळ्यात सुंदर आहे. आज खरंच आजचं सेशन खूप जड होत आहे सगळ्यांना समजायसाठी. एवढं सोपी नाही हो मॅडम, हे मलाही समजते एवढं सोपी नाहीये. पण जसं तुम्ही ऊर्जेसोबत जुडसाल ना तसं ही तुमची क्षमता तयार होईल की कशा प्रकारे फॉरगिव्हनेस करावं. या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप, मला एक सांगा, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आलेलं आहे ते का आलेलं आहे. सेम तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे प्रारब्ध म्हणूया किंवा मी जे पेरलं, सगळ्यांना माहिती आहे ना पेरल्याशिवाय उगवत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जे पेरसाल ते उगवेल. मग जर माझ्या आयुष्यामध्ये दुःख आलं तर कुठंतरी माझी पेरणी चुकीची झाली असेल ना, कुठेतरी झाली असेल. याच जन्मात नाही एखाद्या कोणत्या तरी जन्मामध्ये झाली असेल, कुठेतरी झाली असेल. त्याशिवाय का माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख आलं. बस एवढा छोटासा नियम आहे. एक्सेप्ट, स्वीकार करा. पण खरंच तेवढं स्वीकार केल्या जाते, नाही केल्या जात. मग हे स्वीकार करणं आणि यामधून सगळ्यात महत्वाचा मार्ग काय तर जे काही माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी मला माफी मागायची आहे. आणि अनेक गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आज दुःखाचं कारण काय माहितीये का, आपण केलेले चुकीचे कर्म, पाप हे नसून अनेक वेळा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळालेल्या छान चांगल्या गोष्टींसाठी आपण कधी कृतज्ञच नाहीये. आपण त्या गोष्टीसाठी कृतज्ञच नाही आहे, थँक्यूच नाहीये, थँक्यूनेसच नाही आपल्यामध्ये, आभाराची भावनाच नाहीये. आणि त्यामुळे काय होते तर हे जे मी आता तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही छान काम करता तेव्हा काय होते तर तेव्हा तुमचं हार्ट चक्र छान ओपन होते. आणि छान ओपन झालं की हे सहस्रार मस्त ओपन होते. हे ओपन झालं की तुमच्याकडे येणारा ऊर्जेचा सोर्स वाढतो. आपण काय करतो, आपल्याकडे एखादी गोष्ट चांगली जरी घडली ना त्याच्यासाठी बघा, आज रोजी तुम्हाला मला आपल्या आयुष्यामध्ये किती किती चांगल्या गोष्टी आहेत. तर आपण दुःख पटकन सांगा बरं. ज्या लोकांनी मला सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टीचं टेन्शन आहे त्या लोकांनीच मला, बाकीचे बोलणार नाही, त्यांनीच सांगावं की माझ्या आयुष्यात काय काय चांगलं आहे. बोला.
माझ्या आयुष्यामध्ये काय काय छान आहे सांगा. माझा नवरा खूप छान आहे, माझी मुलगी खूप छान आहे. न मागता देवाने बरंच काही दिलंय मला. आहे ना. एकच सापडलं. आतापर्यंत दुःखाचे कारण सगळ्यांनी सांगले होते, आता सुखाचं कारण एकच आलंय. ते सोडून बघा बाकी काही आहे पण थोडं कमी. सुखाचं कारण सांगा ना. माझे आई आणि वडील माझे खूप पण चांगले आहे. मी खूप नशिबान आहे. आणि मला हे म्युझिक हे आईकडून भेटलंय. खूप छान. ओके. बघा, आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा तुम्ही टेन्शनची गोष्ट सांगितली तेव्हा तुम्हाला असं काहीतरी असं वेगळं जाणवलं, आणि आता आनंदाची गोष्ट सांगताय तेव्हा वेगळं जाणवलं. रश्मी, हो योगेश, हो हो. जाणवलं ना. येस, म्हणजे काय झालं, तर कुठेतरी तुमचा ऑरा स्ट्रॉंग व्हायला लागला. सेम तुम्हाला ऊर्जा जास्त येतं. हे शास्त्र आहे, दुसरं काहीच नाहीये. हे सायन्स आहे सगळं. कुठं काही कुठं काही तुम्हाला अंधश्रद्धेकडे नेणार नाही. प्रॉमिस आहे माझं. जे काही आहे ना, हे सगळं शास्त्रानुसार तुम्हाला नेणार आहे. काय आनंद आहे सुप्रिया तुमच्या आयुष्यात? माझी फॅमिली खूप छान आहे, माझ्या फ्रेंड सर्कल खूप छान आहे, आणि मला भेटणारी सगळी माणसं खूप छानच मिळतात नेहमी. आम्ही पण छानच भेटलो ना. हो नक्कीच, तेच सांगते ना, मला मिळणारी सगळी लोक छान होतात. म्हणजे आपल्या सेशनला बसलेले जेवढे लोक आहेत ते पण, तुम्ही पण. बघा, यस, मला अवयव चांगले आहेत, मला अनेक साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्याबद्दल आपण अनेकदा कृतज्ञ नव्हतो, अनेकदा आपण आभार नाही मानले. आणि ना, आपल्या आजूबाजूला ही ऊर्जा आहे, हे देवदूत आहेत, अनेक अनेक चांगल्या ऊर्जा आपल्या आजूबाजूला आहेत. त्या म्हणत असतात, त्यांना वाटत असते की केव्हा हे खुश होतात. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आजूबाजूला कायमस्वरूपी आहे. त्यांना असं वाटत असते केव्हा हा दरवाजा उघडेल आणि केव्हा मी याच्यासाठी कार्य करू. पण आहे ना, आपण काय करतो, हा दरवाजाच नाही उघडत. काय करतो दिवसभर, यांनी मला असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, त्यांनी तेव्हा तसं म्हटलं होतं. अरे, एवढंच नव्हे तर आपल्या आयुष्यामधले दुःखाचं कारण काय माहितीये काय, त्यांनी XYZ एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यामधली सुखाची, आनंदाची गोष्ट, घटना आपल्याला उशिरा सांगली. त्यांनी ना तेव्हा सांगायला पाहिजे होतं, आणि त्यांनी तेव्हा न सांगता आम्हाला नंतर सांगितलं. त्यांच्याकडे बाळ आलं, त्यांनी आम्हाला लगेच सांगायला पाहिजे होतं, ते न सांगता आम्हाला 6 महिन्यांनी समजलं. मग नाही जाणार मी, मग नाही करणार मी त्यांना फोन. शैलजा, मोठ्या प्रेमाने माईक बंद करा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, मग आता मी जाणारच नाही, आता मी अमुकच करणार नाही. आहे ना, आपल्या मनात येतं की नाही, मला सांगा. येतं ना. म्हणजेच काय, तर लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगायला जरासा काय उशीर केला तर आपल्याला वेदना होतात. आपलं लक्ष कुठं केंद्रित आहे? दुःखाकडे. पण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आला या गोष्टीकडे का आपलं लक्ष जात नाही? जेव्हा काय माहिती पडलं त्याला छान असं का आपण म्हणत नाही? आपल्या दुःखाची कारण छोटे छोटे आहे, छोटे छोटे आहे. पहिली ट्रेन हुकली आणि 10 मिनिटांनी दुसरी ट्रेन आहे. ठीक आहे, मला 10 मिनिटांनीच लगेच ट्रेन मिळते. काही गावं अशी आहेत की तिथे अजून 2-2 तास दुसरं वाहन उपलब्ध नसते. माझ्याकडे अगदी 10 मिनिटांमध्ये दुसरं वाहन उपलब्ध होऊ शकते. या गोष्टीसाठी मी कृतज्ञ असावं की नसावं? अस्मी दळवी, माईक बंद करा प्लीज. हे काय झालं, तर आपण दुःखाचं कारण शोधलं. बघा, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. खूप मोठी गोष्ट आहे का? सगळ्यांना माहिती होतं. हे सगळ्यांना माहिती होतं. मी सांगितलं हे फार काही विशेष सांगितलं काय नाही. पण ब्रह्मांडीय ऊर्जा रे, अस्मी नाही ऐकणार, मला वाटतेच. तुम्हाला चूप नसते करायचं मला, पण मग तुम्ही असं करता ना मध्ये मध्ये चिमण्यांसारखं. बघा, आता मी काय सांगत होती.
आता कोण सांगेल मला, मी तुम्हाला पण चुप करून बसली. नाही जमणार. तुम्हाला पण माईक ऑन नाही करता येणार आता. झाला शोभाबाई पाटील यांचा माईक ऑन, कसा का झाला? काय मी मॅडम तुम्हीच केला तिकडनं. नाही. उर्जेने केला तुमचा माईक ऑन, उर्जेने. सांगा बरं मी काय सांगत होते तर. तुम्ही हे सांगत होते की बा आपलं दुःख आपणच स्वतःच भरून घेतलेलं आहे. ते म्हणजे सोडवण्याचा एक प्रश्न आपल्या जवळ आहे. ते आपण बर, ओके. ट्रेन बद्दल बोलत होते मॅडम, ट्रेन बद्दल. पण आहे आणि दुःख पण अच्छा, आहे. ट्रेन बद्दल बोलत होते. ओके 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 ओके. चला बरं, आता मी सगळ्यांचे माईक बंद करते. असे मध्ये मध्ये माईक नका सुरू होऊ दे फक्त. ओके, काय हरकत नाही. चला, तर बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ना, याकडे आपलं लक्ष केंद्रित नाही. मला काय मिळालं आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित नाही. त्यामुळे काय झालेलं आहे की आपलं लक्ष आहे ना दुःखाकडे जास्त जाते आहे. आणि ना ही आपल्या मनाला लागलेली सवय आहे. आहे यस, दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी खूप साऱ्या घडतात, पण ना आपलं मन विचार करते चुकीच्या गोष्टींचं, वाईट गोष्टींचं. ही आपल्या मनाला लागलेली सवय आहे आणि ही एका दिवशी बदलता येत नसते. पण जेव्हा आपण ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडतो, म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असते, काही भूलथापा नाही आहेत. जे काय आहे ना ते सगळं तुम्हाला सायंटिफिक दृष्ट्या सांगणार आहे आणि सायंटिफिक दृष्ट्या शिकवणार आहे, म्हणून रिझल्ट आहे. ओके, ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजेच काय, आध्यात्मिक ऊर्जा आपण ग्रहण करणार आहे, ग्रहण करणार आहे, ग्रहण करणार आहे. आणि हे जे आता आपण प्रश्न मांडलेत की माझा विचार, माझं मन आणि माझी बुद्धी, माझे विचार आणि माझं मन एका जागेवर कशा प्रकारे कार्य करणार, हे टेक्निक आपण शिकून घेणार आहे ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर. हे टेक्निक आपण शिकून घेणार आहे माझ्या मनाचा आणि माझ्या शरीराचा दोघांनाही संयम कसा ठेवावा, हे आपण शिकणार आहे. आणि येथे आल्यानंतर आपण आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करून आपल्या क्षमता वाढवतो, ऊर्जावान होण्यासाठी आपल्या शरीराची क्षमता वाढवतो आपण. ही ऊर्जा, येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा, येणारी आध्यात्मिक ऊर्जा पेलण्याची शरीराची क्षमता वाढवतो, मनाला प्रोग्रामिंग करतो आणि त्या विशेष तयार केलेल्या मेडिटेशननी आपल्या विचारांवर नियंत्रण आणतो. तेथे आपण शिकतो काय, आपण स्वतःच्या मनाला ट्रेनिंग देतो. काय ट्रेनिंग देतो की हाच विचार केला पाहिजे, कुठला विचार करावा आणि कुठला विचार नाही करू, हे आपण शिकतो. जसं आपण लहान होतो तेव्हा आपल्या रेषा, तिरपी रेष, सर्कल, हाफ सर्कल हे आपण शिकलो होतो हळूहळू. आणि त्या प्रकारे मग आता आपल्याला छान लिहिता येते. सेम आता आपण इथून सुरुवात करणार आहे. कसा विचार करायचा, फक्त शिकणार नाही तर आपण ते घडवणार आहे आतमध्ये, हे जास्त महत्वाचं. कारण आतापर्यंत आपण काय केलं आहे तर शिकलो आहे, कृतज्ञ राहावं. आपल्याला, आपण शाळेत होतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि सर्व प्रार्थनेमध्ये आपल्याला कृतज्ञता शिकवलेली आहे ना. यस, मग ती कृतज्ञता आपल्या अंगी का बांधली नाही अजून? कारण आपण आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या कृतज्ञतेचं महत्व आणि ते टेक्निक शिकलो नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग मला सांगा, आपण लहान होतो तेव्हापासूनच माफ करा, माफ करा, माफ करा शिकलोय की नाहीये? शिकलोय. जाऊ द्या, माफ करून टाका, हे आपण सगळे जण शिकलो आहे. मग आपण का माफ करू शकत नाही लोकांना? नाही करू शकत आपण. पण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर, येथे टेक्निक शिकल्यानंतर, येथे सायंटिफिक दृष्ट्या
आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, एकत्रीकरणातून या ऊर्जेचा वापर केला की आपण बरोबर माफ करायला शिकतो. हेच ते टेक्निक. आणि म्हणून मी म्हणते काय की दुःखापासून मुक्तता, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जसं आपण जोडतो ना, तर माझ्या आयुष्यात प्रत्येक घडणारी घटना, माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेला जबाबदार कोण? मग माझ्या आयुष्यात आलेल्या दुःखाला जबाबदार कोण? सेम माझ्या आयुष्यामध्ये जे काही छान 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 घडत आहे त्याला जबाबदार कोण? कारण मीच आहे त्या परमात्म्याचा, त्या परमपिता परमात्म्याचा एक अंश मीच आहे. मला माहिती आहे की तो माझ्यासोबत काहीही कधीही चुकीचं होऊ देणार नाही. माझ्यासोबत आज जे काही चुकीचं होत आहे ना, हे माझ्या विचारांचा परिणाम आहे. त्याने मला शिक्षा देण्यासाठी म्हणून नाही, शिक्षा देण्यासाठी म्हणून नाही, पण जे मी आता म्हटलं की जेव्हा मी छान विचार टाकते तेव्हा तथास्तु म्हणायला हे ब्रह्मांड तयार असते. तसेच जेव्हा मी चुकीचे विचार टाकते तेव्हा सुद्धा एनर्जीज असतात आणि तेच तेच माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित होते जो विचार मी करते. मी चुकीचा विचार करते, माझ्या आयुष्यात वाईट झालं आणि ते वाईट झाल्यामुळे माझं जे हार्ट चक्र ब्लॉक होत चाललं त्याच विचार करून 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 त्यामुळे काय होते की माझ्याकडे येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा, ही वैश्विक ऊर्जा मी घेऊच शकत नाही. आणि ही न घेतल्यामुळे पुन्हा मी नकारात्मकतेमध्ये, पुन्हा नकारात्मकतेमध्ये, पुन्हा नकारात्मकतेमध्ये जाते. आणि जर मला सकारात्मकतेमध्ये जायचं असेल तर मला माझं लक्ष केंद्रित करावं लागेल चांगल्या गोष्टीकडे, कृतज्ञतेकडे. माझ्याकडे जर एखादी गोष्ट नाही आहे पण माझ्याकडे काय आहे? मला लाखो रुपयाची गरज आहे पण आज रोजी माझ्याजवळ 10 रुपये आहेत. लाखो नाही आहेत पण आज माझ्याजवळ जर 10 आहेत, त्या 10 बद्दल मी कृतज्ञ असावं. आणि एवढ्या ठामपणे का सांगते तुम्हाला, तर आज स्वतः अनुभव घेतला आहे सगळ्या गोष्टींचा. जेव्हा आयुष्यामध्ये असं वाटलं होतं सगळं संपलं, तेव्हा ना काय म्हणूया, एक एक आशेचा किरण जरी दिसला ना तरी हा विचार करायचे मी काय. आणि हे सायन्स आहे, हे मला सायन्स मिळालं त्या काळामध्ये, हे जास्त महत्वाचं. मला हे सायन्स मिळालं, हे टेक्निक मला मिळालं आणि त्या टेक्निकने मी गेले. म्हणून आज तुमच्या सगळ्यांसमोर तेवढ्याच विश्वासाने तुम्हाला सांगते आहे की हो, या टेक्निकचा वापर करा. एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करूया ना आयुष्यामध्ये. समजा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं टेन्शन आहे, पण आज रोजी ते पेलण्यासाठी मी तर तंदुरुस्त आहे, मी तर आहे ना. या सगळ्या आलेल्या टेन्शन मध्ये, आज झालेल्या घटनांमध्ये यापेक्षा वाईट काय होऊ शकलं असतं, यापेक्षा वाईट काय होऊ शकते, हा विचार करून बघूया ना. पण ते तर नाही झालंय ना अजून, म्हणून मी कृतज्ञ आहे की मी इथपर्यंत थांबलो आहे. वादळ आलं, वारा आला, घर वाहून गेलं, ठीक आहे, पण मी तर आहे ना. नवं घर बांधण्याची क्षमता उद्या माझ्यात निर्माण होणार, यासाठी कृतज्ञ असा. आज अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये हे प्रसंग आहेत आलेले. बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती आहे. म्हणजे काय, तर ते दुःख आलं, त्याचं ते दुःख कमी माना असं नाही म्हणायचं आहे, किंवा तुमचं दुःख आहे ते दुःखच नाहीये असं पण नाही म्हणायचं आहे. पण म्हणायचं असं आहे की त्या दुःखामध्ये सुद्धा सुख शोधूया. आणि मी इथं कितीही पोटतिडकीने सांगलं ना तरीही सगळेजण आज मात्र मला गाढव मूर्ख ठरवतील की काही पण मॅडम असं होऊ शकते काय, तर नक्कीच होऊ शकते. हे जो मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगत आहे ना, हे कारण सांगते आहे, जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात. एवढं मात्र नक्की, जोपर्यंत ऊर्जेसोबत जोडलेला नसतो तोपर्यंत आपल्याला हे शक्य नसते. कारण या सगळ्या गोष्टींसाठी आध्यात्मिक ऊर्जेची नितांत गरज आहे. आणि आध्यात्मिक ऊर्जा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही कृतज्ञ होसाल. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञ होसाल तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळेल. आणि पुन्हा महत्वाचं, तेव्हाच तुम्ही कृतज्ञ असाल तेव्हाच तुम्ही लोकांना माफ करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही लोकांना माफ करायला शिकसाल तुम्ही कृतज्ञ असाल. बघा, 2 गोष्टी आहेत. काय, तर झालेल्या चुका ज्या आहेत, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना पापाचं फळ आहे, यस तुम्ही म्हणता तसं, पण त्या पापांपासून मुक्तता हवी आहे. तर
काय करावं लागेल? फॉरगिव्हनेस, माफ करावं लागेल, माफी मागावी लागेल, माफी मागावी लागेल, माफ करावं लागेल. ही एक चाबी. आणि जर म्हणजे काय तर मागच्या दुःखांपासून मुक्ततेसाठी गरज कशाची आहे? माफीची. माफी मागणे, माफ करणे आणि नवं सुख आकर्षित करायचं आहे त्याच्यासाठी काय हवं आहे? कृतज्ञता. हे जग या दोनच गोष्टींवर टिकून आहे. माहिती आहे ना तुम्हाला? अनेक अनेक शास्त्र साधू संतांनी सांगितलेलं आहे, प्रेम आहे ना म्हणून हे जग चालू आहे. आणि प्रेम म्हणजे काय तर कृतज्ञता. प्रेमाचा भाव कृतज्ञतेमध्ये येतो. स्वीकाराचा भाव येतो. आणि प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजे आकर्षण. मी कृतज्ञ असेल याचा अर्थ मी ते आकर्षित करते आहे मला जे हवं आहे. माझं लक्ष तेथे नाही आहे जे मला नको आहे. आणि हे सायंटिफिक दृष्ट्या टेक्निक सगळ्या आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर शिकू शकतो. लाईव्ह सेशन मध्ये किती किती शिकू शकणार आहे. नक्कीच जे जे लोक लाईव्ह सेशन बघतात त्यांनी याचा वापर करा. बघा, आयुष्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते. गोष्ट म्हणून आहे, कितपत तुम्हाला कशी घ्यायची ते तुम्ही घ्या. मी कथा म्हणून सांगते. एक छोटूसा पक्षी होता. छोटूसा पक्षी अशा जंगलामध्ये होता. आणि त्या जंगल आहे ना वाळलेलं जंगल असं समजूया आपण. तेथे पाणी नाही, खूप सारी सावली नाही, त्याला ऊन लागायचं. आणि तो पक्षी ना बिचारा कुठंतरी अपंग अशासारखा होता. कसा? अपंग सारखा होता. मग एक दिवस त्याच्या जवळून जात एक मोठा पक्षी, कोणीतरी आपण पकडूया, बहुतेक तेथे कबूतर वगैरे असं काहीतरी पक्षी होतं. मी वाचली आहे. तर जात होतो जवळून आणि त्या पक्षाने त्याला आवाज दिला, तू कुठे चालला आहेस? तो म्हणतो, मी ना देवदूतांना भेटायला चाललो आहे. कबूतर म्हणते, अरे हा छोटूसा अपंग असलेला नैराश्यात असलेला पक्षी काय म्हणतो, कारण त्याला खूप वेदना होत्या. म्हणे ना, बघ ना, मला पंख नाही आहेत. म्हणजे मला उडता पण येत नाही आहे. मला वेदना होतात. इथे पाणी नाही. आणि ना मी कसा जगतो आहे. माझ्याच आयुष्यामध्ये असं एवढं दुःख का? तू चाललाच आहेस ना देवदूतांकडे, आणि हे असं केव्हापर्यंत आहे? येशील का विचारून? तर ते कबूतर त्या पक्षाला म्हणते, हो नक्कीच. मग कबूतर त्या निघतो पुढे, देवदूतांना भेटतो. आणि देवदूतांना विचारतो की मला ना रस्त्यामध्ये छोटासा पक्षी मिळाला, तर खूप क्यूट आहे, पण आहे ना तो असा असा आहे. तर केव्हापर्यंत हे चालेल त्याच्या आयुष्यामध्ये? तर देवदूत त्याला म्हणतात की पिछले कर्मो का फल आहे. यस, तुम्ही म्हटलं तसंच की मागच्या कर्माचं फळ आहे. आणि हे याला 7 वर्षापर्यंत तरी या वेदनांपासून मुक्ती नाही मिळू शकत. कबूतर म्हणतो, खरंच आहे, असं असेल, पण तरीही त्याला मी काय सांगू आता? मला तर त्याला असं सांगावं नाही वाटणार ना. या पक्षाला जर मी असं सांगितलं तर तो आणखी दुःखी होईल. देवदूत त्याला म्हणतात, तू फक्त त्याला एवढं सांग, काय तर जे काही मला दिलं आहे त्याबद्दल आभारी आहे असं म्हणायला सांग. थँक्यू. माझ्यासोबत त्याला वेदना जरी झाल्या ना तरी त्याला थँक्यू म्हणायला सांग. त्याला आनंद जरी झाला ना तरी त्याला थँक्यू म्हणायला सांग. आनंद, फक्त आभार मानायला सांग. कोणाचे? देवाचे. हे भगवंता, तू मला जे जे दिलं आहे त्याकरिता तुझे खूप धन्यवाद. आणि मागे येतो कबूतर आणि त्याला सांगतो की हो तुझे ना, त्याला असं वेळ नाही सांगत हा विशेष, कारण त्याला जर 7 वर्ष सांगलं कबुतराला असं वाटते तर हा तर इथंच संपून जाईल. कबूतर त्या छोट्याशा पक्षाला सांगतो की देवदूतांनी सांगितलं आहे की वेळ लागेल तुला यामधून बाहेर निघायला, पण तू काय कर, तर जे काही तुला मिळालं आहे ना त्याबद्दल आभार मान, त्या ब्रह्मांडाचे, त्या देवाचे. आणि त्यांनी काय केलं? पक्ष्यांनी सेम
पक्षी दुसऱ्या दिवशी काहीतरी थोडस ऊन पडलं, पक्षाला प्रचंड ऊन लागलं. त्याने म्हटलं, हे भगवंता, जे काही दिलंय ना त्याकरिता खूप धन्यवाद. असंच त्याचं सुरू राहिलं, प्रत्येक याला तसंच 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 सुरू राहिलं. आणि त्याच्याजवळ पाणी नव्हतं. नाही आहे, ठीक आहे, लांब जावं लागते पाणी प्यायला, ठीक आहे. असं सगळं त्यांनी प्रत्येक गोष्टीला थँक्यू 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 आभार मानत राहिला. आणि पुढच्या 15 दिवसानंतर कबूतर आलं. कबूतर म्हणजे पुन्हा त्याच्या रस्त्याने आलं. तर कबुतराला दिसलं त्या झाडाजवळ एक छोटस डबकं आहे आणि त्या डबक्यामध्ये पाणी आहे. या एवढ्या ठिकाणी हे पाणी कुठून आलं? या पक्षाला पाणी कुठून मिळत आहे? आणि या पक्षाला छोटे छोटे पंख सुद्धा फुटायला लागलेले आहेत. हा बदल कसा झाला? हा तर थोडा थोडा उडायला पण लागला आहे, ज्याला उडता येत नव्हतं, ज्याला प्रचंड वेदना होत्या, काही कारणामुळे अपंगत्व आल्यासारखं झालं. तर मग याला पुन्हा ते पंख कसे आले? मग कबुतरांनी पुन्हा देवदूतांकडे, हे झालं कसं? तुम्ही तर सांगितलं होतं की हा 7 वर्ष दुरुस्त होणार नाही. परंतु देवदूतांनी सांगितलं की त्यांनी जे काही आभार मानले, जो काही तो प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहिला, प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहिला, त्यामुळे त्याचं कर्मफळ 7 वर्षावरून 7 दिवसावर आलं आणि 7 दिवसानंतर हा दुरुस्त व्हायला लागला. ही कथा म्हणून घ्यायची की आयुष्याचा लेसन म्हणून घ्यायचं, हे नक्कीच तुम्हीच सांगा. मी कोठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण मात्र या कथेमधून मी माझ्या आयुष्यासाठी खूप काही शिकले होते. तुम्ही सुद्धा शिका, एवढं नक्की सांगेल की जर काय माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, तर माझी कृतज्ञता माझ्याकडे येणारी ऊर्जा वाढवेल. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या एनर्जीज माझ्यासाठी छान काम करायला लागतील. मी आनंद वाटायला लागेल, आनंद. आणि आपोआप माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडायला लागेल. याच्यासाठी ऍक्शनची पण गरज असेल. मला प्रगती हवी असेल तर त्यासाठी काय निर्णय घ्यायचा याची पण गरज असेल. पण सेम मी तुम्हाला सांगितलं तसं, जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखामधून मुक्त होसाल ना, जेव्हा तुम्ही कृतज्ञतेमध्ये येसाल, जेव्हा तुम्ही माफ करायला शिकसाल, तेव्हा तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल. आणि जशी ती वाढेल ना, तसा तुमच्या मधला आत्मविश्वास ठासून बसणार आहे. हे पण तेवढंच सांगते. म्हणून म्हटलं आहे की वेदना मुक्त व्हा आणि दुःखातून मुक्त व्हा आणि आत्मविश्वास वाढवा. कारण जेव्हा आपण दुःखी असतो, जेव्हा आपण कष्टी असतो ना, जेव्हा आपण नको त्या विचारामध्ये असतो ना, तेव्हा आपण तीच गोष्ट पूर्ण आत्मविश्वासाने करू शकत नाही. हे कोणाकोणाला खरं वाटते? माझ्यामध्ये तेव्हाच आत्मविश्वास असतो, प्रबळ आत्मविश्वास माझा तेव्हा असतो जेव्हा मी आनंदी असतो, किंवा एखादं काम मी टेन्शन फ्री करतो, तेव्हा माझ्यामध्ये ठासून बसलेला आत्मविश्वास असतो. कोणाकोणाला वाटते? केला ना सगळ्यांनी हात वर? यस. मग जर का तुम्हाला आत्मविश्वास हवा आहे तुमच्या मधला, तुम्हाला जर तुमच्या आत्मविश्वासावर काम करायचं आहे, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर अनेक लोक सांगतात, मॅडम माझा ना आता आत्मविश्वास वाढला आहे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढण्यासाठी अशा प्रकारे सायंटिफिक दृष्टिकोनातून येथे कार्य करून घेतलं जातं, प्रत्येक टेक्निक करून घेतल्या जाते आणि म्हणून आपल्याला छान रिझल्ट येतात. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. आणि आज सेशन घेता घेता 1.5 तास कधी झाला, 10 मिनिटाचा मला सुद्धा समजलं नाही. मी सगळ्यांची मनापासून माफी मागते. शेअरिंग अजून बाकी आहे. नक्कीच आपल्यामधील आत्मविश्वास वाढवा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तर मग आता मी तुम्हाला काही लोकांना अनुभव विचारेन. खरंच ही कृतज्ञता, हा आत्मविश्वास आणि खरंच दुःखामधून मुक्तता कोणाकोणाची झाली आहे, याच विषयावर ज्यांना ज्यांना अनुभव असतील त्यांनी आवर्जून सांगा. ओके.
मंत्रमुग्ध झालो. बोला बोला मंत्रमुग्ध सर. झालो. मंत्रमुग्ध झालो, ऐकताना कसा 1.5 तास झाला कळालं नाही. खूप छान, खूप छान, खूप खूप धन्यवाद. सांगा सर मग अनुभव. माझा हा हा आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. मी साधारणपणे गुढीपाडव्यापासून रेकी ऊर्जेशी जोडलेलो आहे. तेव्हापासून मला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे माझ्या तब्येतीच्या विषयी तर आलेच आहेत. त्याशिवाय माझे जे कृषी पर्यटन केंद्र आहे त्या ठिकाणी त्या आजूबाजूला परिसरात बिलकुल 1 किलोमीटरच्या परिसरात कुठलाही बोरिंगला पाणी लागत नाही. परंतु मॅडमनी आणि बाकी सगळ्या ग्रँड मास्टरनी रेकी दिल्यानंतर माझ्या शेतामध्ये फक्त 35 फूट खोलीवर पाणी इतकं लागलं की ते बिलकुल संपत नाही. 3ची मोटर लावली तरी संपत नाही. हे सगळं रेकी दिल्यामुळं झालं फायदा. दुसरी एक गोष्ट अशी आहे की मला रात्री त्याचं झोप लवकर लागायची नाही. 2, 3, 4 वाजेपर्यंत जागा असायची. परंतु आता म्हणजे झोप न लागायच्यामुळे बाम लाव, हे लाव, कुठंतरी असं सारखं चालू असायचं. नाहीतर काहीतरी वाचन करत बसायचं. परंतु रेकी जॉईन झाल्यापासून अंथरुणावर आडवं पडल्यानंतर 10व्या मिनिटाला झोप कधी लागते हे समजत नाही. आणखी खूप अनुभव आहेत, पण ते एवढे आता खूप जणांना बाकीच्यांना अनुभव सांगायचे असल्यामुळे मी काय सर्व सांगत नाही. नंतर केव्हा तरी परत एकदा सांगेन. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आजच्या विषयाला अनुसरून सर एक असं विचारायचं होतं की खरोखर आपण म्हणतो की बाबा दुःखामधून मुक्तता, तर एवढं सगळं भरभराट तुमच्याकडे आहे, होतं का हो दुःख काहीतरी अंतर्मनामध्ये? हा, दुःख थोडं प्रत्येकाला राहतच की, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर तसं दुःख त्यामध्ये फरक वाटतो का? हा निश्चितच वाटतो. निश्चितच वाटतो 100%. खूप छान. म्हणजे आपण इतरांना सांगू शकतो का हो रेकीमध्ये आल्यानंतर दुःखाला विसरू शकता हो. त्यामुळे तर झोप लागते ना. दुःख विसरले नाही तर झोप कशी लागेल? खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. जयाताई कोकाटे बोलतायत. बोला जयाताई. मॅडम, मला पहिले जो श्वासाचा त्रास होता ना तो थोडाफार कमी झालेला आहे आणि शांत वाटते थोडं, आणि बाकीचे त्रास आहे ते कमी होतील हळूहळू असा मला पूर्ण विश्वास आहे. ब्रह्मांडीय रेकीचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचे पण खूप धन्यवाद धन्यवाद. येस, खूप छान. छान जयते, खूप छान, मस्त. आणि तुम्ही जी आता कथा सांगितली ना, पूर्वजन्माचे कर्मफळ असते म्हणून, कदाचित मी कोणाचं तरी काहीतरी केलं असेल श्वासाबद्दल, म्हणून मला हा त्रास आहे असं मला वाटते. आता या जन्मात तर काही नाही केलं, पण मागच्या जन्मात केलं असेल नक्की. येस, आपण कोणाच्या तरी अशा त्रासासाठी कारणीभूत झालो असेल कदाचित. जे काय असेल ते, हे बघा आपल्याला काही माहिती नाही आपण मागच्या वेळेस काय केलं तर, बरोबर. पण आपण आता क्षमा प्रार्थना करूया ना, माफ करूया, माफी मागूया. हा, माफी मागणारच मी. येस, खूप छान, माफी माग. खूप मस्त. नेक्स्ट कोणाला शेअरिंग करायची आहे? पटापट हात वर करा. मग असं हे करा ना, हँड राईज करा ना, मला नाही दिसत ना, तुम्ही असं एकटे एकटे हात वर करता. हा, बोला कुंदाताई. एकटे एकटेच करतात, एकटे एवढंसं चेहरा दिसतो एवढ्यामध्ये. आजचा दुपारचा अनुभव आत्मा नमस्ते मॅडम. मध्ये चांगले दिसा, पहिले पूर्ण दिसा व्हिडिओ मध्ये जरा. मी आता बोला बोला बोला. आपण दुपारी आपलं हे झालं ना मेडिटेशन, मनी मेडिटेशन झालं ना. दुपारचा अनुभव इतका छान होता ना, काय मी तिथून उठले आणि माझी पर्स होती, मला लगेच आहे ना 500 रुपये कुणीतरी गिफ्ट दिले. आपलं मनी मेडिटेशन झालं ना. अच्छा. मनी मेडिटेशन केलं आणि गिफ्ट मिळाले 500 रुपये. 500 रुपये मला गिफ्ट आले. आता ते कशाला म्हणते, नेहाची डिलिव्हरी झाली काय, मग त्यांनी मला बांगड्यासाठी 500 रुपये दिले त्यांनी. म्हणजे आता ते घेऊन गेले, मी सांगितलं ना दुपारी आज जाणार आहे म्हणून. मग ते आज गेले तर गेले, तर मग त्यांना ते काय त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी मला पाकिटात 500 रुपये दिले. म्हटलं मी पैसे मोजत होते आणि लगेच संध्याकाळी मला लगेच म्हणजे 7 वाजता लगेच 500ची नोट लगेच मिळाली. माझा हा एक अनुभव म्हणजे तुम्हाला सांगते. आणि
तिजोरीत म्हणजे ह्यांचे काय कोणाचे पैसे होते ते मला वाटतं 25,000 रुपये आले. अजून काय सांगू अनुभव. मी असं काय जादू करे ना मला काय कळत नाही, माझ्या बाबतीत काय जादू होते मला माहिती नाही. माझा एक अनुभव तर सांगायचं विसरून गेले मी, ते क्रिस्टलचं मी शेअर नाही केला तो अनुभव तुमच्याशी. हा हा हा, दिवा दाखवला होता तुम्ही, बरोबर आहे. खूप छान. किती किती अनुभव सांगा, मनी मेडिटेशनचा अनुभव सांगतात. आज आज बऱ्याच जणांना मनी मेडिटेशनचा अनुभव येणारच आहे ना, कारण काल केलं ना आपण, बऱ्याच जणांना अनुभव आलाय. आज खूप जणांनी मेसेज टाकले, खूप छान. अच्छा, पण मी असं विचारते, आत्मविश्वास आणि याबद्दल बोला थोडस. आज आत्मविश्वास वाढला आहे आणि खरंच दुःख कमी झालं आहे का? मला माझ्या आयुष्यातलं दुःख विसरण्याला मार्ग मिळाला आहे का? मला हे अपेक्षित आहे आज. हा, मी म्हटलं ना, माझं शारीरिक आणि मानसिक आणि मिस्टरांना झालेलं म्हणजे सोयरेसिस ते कमी झाले, म्हणजे मी आनंदी आहे ना. म्हणजे घरातलं वातावरण पण छान आहे आणि पण त्यांना जो फरक पडला ते मी खूप छान म्हणजे मला बरं वाटतंय. अजून काय हवंय? यस 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 यस, खूप छान, बहुत बढिया, खूप छान खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. यस, नमस्ते. छान. नवीन लोकांपैकी कोणाला काही प्रश्न आहेत का तर नक्की विचारू शकता. नवीन लोकांपैकी कोणाला काही प्रश्न आहेत का तर विचारू शकता. मला कोणाचे दिसत नाही, त्यामुळे मी शेअरिंग कशी घेऊ. बोला बोला, आवाज आला मला. मला आहे मॅडम. हं? जे मॅडम मला खूप भीती वाटत असते. हं. म्हणजे उगाच भीती वाटते, काय म्हणजे असं कॉन्फिडन्स नाही वाटत काय करण्याचा. हं. उगाच म्हणजे अभ्यासावर पण परिणाम होतो आणि माझ्या म्युझिक वर पण परिणाम होतो. आपण जुळलोय ना आता ऊर्जेसोबत. हो. येस, आता 2-3च दिवस झाले आपल्याला. हो ना, 2च दिवस झाले ना. मला असं वाटतं गुरुवार, बरोबर ना? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बरोबर. काय फरक वाटतो या 3-4 दिवसामध्ये स्वतःमध्ये? म्हणजे हलकं वाटतंय. जे विचार करायचे थोडे कमी झाले. जास्ती मी ओव्हरथिंक करायचो, ते कमी झाले. मग जर का योगेश वाढ आपल्याला आता या 3-4 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये असं वाटते, तर अजून तर आपली यात्रा खूप पुढे आहे ना. नक्कीच आपल्याला खूप छान रिझल्ट येणार आहे. हा, आणि आता जे बोललो ना आपण, हे पुन्हा आपण बोलणारच नाही याची गॅरंटी आहे. आपण कधी सांगणार की माझ्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत झाला आहे, मी करणार आहे आणि माझ्याच्याने ते होत आहे. म्युझिकवरही छान रिझल्ट येणार आणि अभ्यासावर सुद्धा. हो. स्मरणशक्ती विद्यार्थ्यांची वाढवण्यासाठी ऊर्जा खूप चांगल्या प्रकारे मदत करते. खूप छान, खूप छान. काय म्हणता? एक मेसेज टाकला आहे कोणी, काय म्हणतात? निकिता, हा एक टाकून कसं होणार? अच्छा, अजून कोणाला शेअरिंग करायचं आहे? विशेष शेअरिंग करायचं आहे कोणाला? नवीन येणाऱ्या सदस्यांना मला काहीतरी सांगायचं आहे, असं कोणी आहे प्रेमाने? जे लोक कधी शेअरिंग करत नाहीत त्यांनी, आणि ज्यांचा आहे रेंज चांगली आहे त्यांनी. बोला संध्या मिस्त्री. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी भरपूर वेळा शेअरिंग केलंय. आता मी म्हटलं तर नवीन लोकांना बोलू देऊ, जरा शांत बसले होते. आपण दुपारचं सेशन घेतलं ना, त्यामुळे आज फक्त नवीन लोक आहेत ज्यांना शिकायचं आहे. अनुभवी लोक कमी आहेत. नक्कीच, निश्चित मी सांगेल सगळ्यांना की सगळ्यांनी रेकी जॉईन करा. खूप छान टेक्निक्स आहे. त्याच्यातून तुम्ही तुमच्या दुःखातून तर बाहेर यालच, पण शारीरिक आणि मानसिक तुम्हाला स्वास्थ्य खूप, म्हणजे मानसिक स्वास्थ्य तर खूपच लाभेल तुम्हाला, मी सांगेन. आणि शारीरिक स्वास्थ्य पण हळूहळू थोडं आपल्याला जसे जसे आजाराच्या याच्याप्रमाणे, कॅपॅसिटी प्रमाणे
कमी जास्त वेळ लागतो, पण निश्चितच तुम्हाला फरक पडेल. मला सुद्धा फरक पडलाय. मानसिक शांतता तर खूपच लाभली आहे. आणि मी आता आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह झालाय. निगेटिव्ह दृष्टिकोन खूप होता आणि आयुष्यात खूप खूप काही होतं, पण ते चांगलं, जसं आजच मॅडमनी सांगितलं की आपण चांगल्या गोष्टींकडे फार आपलं कमी लक्ष जातं आणि जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या तक्रारी, त्याच आपण सारख्या सारख्या ओघळत राहतो आणि त्या सारख्या त्या तक्रारींकडेच लक्ष जास्त असल्यामुळे आपलं समाधान पण कमी होतं आणि एक आपण स्वतः आयुष्यात दुःख ओढवून घेतो. खरं म्हणजे तसं बघितलं तर ते दुःख तेवढं नसतं जेवढं आपण त्याला कुरवाळून कुरवाळून आपण जी ती वाढवून त्याला ते गोळा करतो ना, त्याच्यापेक्षा ना आपल्याकडे आहे समाधान खूप आहे. पण ते आपण, जसं मॅडम म्हटल्या की तुझं आहे तुझं पाशी, तसं आपण ते विसरलेलो असतो आणि रेकीने आपल्याला ते नक्कीच 100% नाही, 1000% सापडणार, म्हणजे सापडणार. हो. थोडक्यातच सांगते. बोला. छान 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 छान. खरंच थँक्यू थँक्यू संध्या. अगदी नकाशाकांत बदल करून घेणारे हे लोक. निकिता बोला, माईक सुरू करा. निकिता कुठे आहात तुम्ही? निकिता मेसेज टाकलेला हाय आहे. मॅम. हो, हॅलो. मला हॅपी वाटतंय, छान वाटतंय. बोला निकिता बोला. हा मॅम, मला हॅपी वाटतंय आणि दोन दोन तीन दिवसात फ्रेश ओके निकिता पॉझिटिव्हिटी कमी झाली. बहुत बढ़िया. 2-3 दिवस झाले निकिताने रेकी जॉईन करून आणि त्यांना हॅपी हॅपी वाटते. खूप छान. असाच आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे. खूप छान खूप छान. अगदी नवीनच लोक आलेले. मी आता सगळ्यांना संधी देते बरं. बोला रश्मी खामकर. तुम्ही म्हणाला बघा माझं नाव नाही घेतलं. काय वाटते तुम्हाला? अगदी 2-3 दिवस झाले रेकी सेशन जॉईन करून. बोला रश्मी. हॅलो, मला पण असं समाधान वाटतं, म्हणजे मला कॉन्फिडन्स आलाय माझ्यात. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मुलाच्या लग्नाबद्दल वगैरे असं, हा. पण तो आता विचार मी सोडून दिलाय आणि मला आता कॉन्फिडन्स वाटतं कुठे कुठेतरी असं होईल, कुठेतरी ठेवलेली असेल त्याच्या ह्याच्यातली ती मुलगी येईल. तीच एनर्जी त्याच्यासाठी ठेवलेली आहे. खूप छान. त्याच्यामुळे तो आता विचार करण्याचा मी आता सोडून दिले. खूप मस्त खूप मस्त. बोला थँक्यू. शैलजा ताई. नमस्ते. एकट्या हसून राहिल्या. रेंज असली पाहिजे फक्त तुमच्याकडे. हा काय नाही, मला झोपेचाच अनुभव तो सांगायचा होता. बोला. मी सायकॅट्रिक कडे जाणार होते, मला झोप लागत नव्हती म्हणून. 1-2 वर्ष झालं. तुम्हाला मी प्रश्न पण विचारला, मला झोप लागेल का जॉईन झाल्यानंतर? हाच माझा पहिला प्रश्न होता. की मला सायकॅट्रिक कडे जायला सांगितलेलं डॉक्टरांनी. जॉईन झाल्यानंतर एक 8-10 दिवसातच मला झोप लागायला लागली आणि तो अनुभव मी तेव्हा पण सांगितला आणि आता पण तेच सांगेन की माझ्यासारखे बघून हे करणारे भरपूर असतात, पण जॉईन होणारे पण कमी असतात. त्यांनी जॉईन व्हावं. चांगला अनुभव मिळतो. मला प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळाला. आता गावावरून आल्यापासून चालू केलंय मी जरा जरा. तेवढ्यात एक संप्रदाय मधली मुलगी एक वारली कॅन्सर मुळे, त्याच्यामुळे 2-3 दिवस परत ते डाऊन मध्ये गेले. ओके आज बसणार नव्हते, तशीच बसले मी सेक्शनला. ओके काय हरकत नाही. प्रीती ताई, आणि त्यानंतर संध्याकाळच्या सेशनचे लोक बोलतील थोडेसे, सेकंड डिग्रीला जे गेले 2-4 दिवसामध्ये. सुप्रिया, नंतर मग हरणके ताई, संध्याकाळी 8:40च्या सेशनचे सगळे सदस्य. सांगा. बोला प्रीती. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आजचा ज्या विषय आहे आपला दुःखातून बाहेर निघणं, तर मी आणि माझं कुटुंब, म्हणजे आता 3 वर्षापूर्वी माझी लहान बहीण वारली कोरोनामध्ये. तर त्या दुःखातून मी म्हणजे माझ्या पूर्ण कुटुंबाला बाहेर काढू शकले, म्हणजे या रेकीच्या रेकी ऊर्जेने आम्हाला सर्वांना तो धीर मिळाला की तिचं आयुष्य आपल्यासोबत एवढंच होतं, म्हणजे तिचं एवढंच आपल्यासोबतचं तिचे कर्मबंध असतील किंवा तिचं आयुष्य हे आपल्यासोबत एवढंच होतं की याच्यातून आम्ही आता सगळ्याजण, त्या दुःखातून आम्ही सर्वजण बाहेर निघालो. मी, माझ्या बहिणी, माझी आई. तर त्यासाठी तुम्हाला रेकीला खूप 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 धन्यवाद मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं आहे. खरं आहे. कारण मृत्यू काय आहे हे आपल्याला समजला. मृत्यू समजला, हे अशा सगळ्या गोष्टी. आणि माझ्याच आयुष्यात हे लोक का आले अल्पायुषी, त्यांनी आम्हालाच का निवडलं, या अनेक गोष्टींची उत्तरं मिळाली. आणि आपण आपला दुःखाचा भार कमी करू शकतो. खूप छान.
सुप्रिया. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव सुप्रिया रोहन काजळे, मी मुंबईवरून बोलते. हा. हा हा, एक मिनिट थांबा म्हणतात त्या. एका मिनिटानंतर बोलतात. ओके, आपल्या हरणके, सुनीताताई हरणके, बरोबर घेतलं का मी नाव? कारण मला दिसत नाहीये कोणी. हा, बोला. अंकारे मॅडम. अंकारे. आत्मा नमस्ते मॅडम. मी आताच 15 दिवस झालं ह्या रेकीला जुडलेली आहे. मला तब्येतीच्या प्रॉब्लेममुळे खूप त्रास व्हायचा आणि मी सतत त्याचाच विचार करायचे आणि चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत आपल्याकडे, पण आपण त्या विसरतो आणि जे आपल्याला समोर दुःख असतं त्याचाच विचार करतो, त्यामुळे आपल्याला जास्त दुःख होतं. पण रेकीमध्ये आल्यापासून माझं ते हळूहळू दुःख कमी झालं, शांत झोप लागते आणि खूप फ्रेश वाटते. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान. ओके, आणखी शोभाताई पाटील, काय वाटते तुम्हाला रेकीमध्ये आल्यानंतर? सांगा बरं आम्हाला. छान वाटते मॅडम. आणि विचाराची म्हणजे जी दिशा होती, मन चल विचल व मनातल्या मनात विचार करणे, मनातल्या मनात बोलणे, ते थांबलेलं आहे. आणि आता कोणी किती समोरचाही आला तरी तो निगेटिव्ह विचार येत नाही आणि पॉझिटिव्ह विचार येतो. छान, आणि झोप खूप छान लागते. बेल न लावता 4 वाजता ऑटोमॅटिक उठून जाते, बेलची गरज नाही आणि फ्रेश वाटते. आणि आत्मविश्वास म्हणजे जे चिडचिडपणा होता ना, आपण तो बोलत नाही, हा बोलत नाही, तो टेन्शन, आता नाही तर नाही बोलला, आपण स्वतः बोलायचं आणि माफी मागायची. हा विचार मनात ठेवल्याने म्हणजे आयुष्य पण चांगलं, रोजचे दिवस पण छान जात आहे. आणि त्यातल्या त्यात मी जॉईन झाल्यामुळे तर माझं खूप गावालाच जाणं होते, म्हणजे खूप, म्हणजे मी त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये राहत नाही तरी पण मला खूप छान वाटते. आता जेव्हा गावाला जाणं बंद होईल तेव्हा अजूनच छान करणार आहे. छान, नक्कीच. गावाला पण जा आणि ऊर्जा पण इकडे टाका. थँक्यू, थँक्यू. बोला सीमाताई. सीमा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना आत्मा नमस्ते. मी आता 2च दिवस झाले जॉईन झाले. म्हणजे रेकी म्हणजे काय, मी अगोदर पण हे सर्व ऐकलं होतं, पण आता त्याचा अनुभव घेतला की रेकी म्हणजे ब्रह्मांड ऊर्जा, म्हणजे जे आपणच आहोत. फक्त ते काय करायचं, कसं करायचं हे आपल्याला त्याचं नॉलेज नसल्या कारणाने आपण कुठेतरी कमी पडत होतो किंवा त्याचा उपयोग करून घेत नव्हतो. जरी किती दुःख आले, काही आले, मला एकतर दुःख आलं तरी ते तेवढं पुरतं येतं आणि पण दुःख येतं, प्रत्येकाला येतच दुःख. पण आता जे तुम्ही सांगितलंय की ते येणारच आहे, त्याच्यावर आपण काय करायचं, कशी मात करायची हे तुम्ही सांगितलं. खूप छान वाटलं. आणि रेकी जॉईन केल्यापासून मीटिंग सुरू कधी होईल, हे कधी चालू होईल ह्याचं मी सुद्धा वाट बघत असते. जरा सकाळी झाले प्रॉब्लेम, समजलं नाही मला कधी होतं ते, त्याच्यामुळे खूप वाट बघत असतो आम्ही. तुम्ही कधी एकदा ते सांगताय सर्व, त्याच्यामुळे सर्वच समजतं. खूप छान वाटतं. अध्यात्मातलं भरपूर म्हणजे खूप नॉलेज घ्यावं असं वाटतं अजून, मला आवडतं ते. आणि आता खूपच छान वाटतंय. थँक्यू मॅडम, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सीमाताई. 2 सीमा झाल्या म्हणून त्याच सीमाताई आल्या. त्या सीमाताई 2च दिवस झाल्या आल्या, पण थँक्यू सीमाताई. असं झालं का? मला बोलायला चान्स मिळाला. खूप छान, खूप छान. बोला सीमाताई पाटील. माईक बंद झाला तुमचा सीमाताई पाटील. माईक सुरू करा, माईक सुरू करा. माईक सुरू करा आणि त्याला हातच लावू नका. हा, नमस्ते. आत्मविश्वास हा वाढतोय आणि तुम्ही जसं म्हणाला, निगेटिव्ह गोष्टींचं पारड खाली आलं पाहिजे, पॉझिटिव्हचं वर आलं पाहिजे. अनुभव छान आला आणि मला स्वतःमध्ये खूप बदल झालेला आहे. गर्व आहे मला रेकीबद्दल.
रेकी शिक्षण हे घ्या सगळ्यांनी, सगळ्यांनी घ्या, सगळ्यांचं कल्याण होणार आहे. खूप छान. एक आत्मविश्वास सांगते सगळ्यांना तेवढंच. खूप छान, खूप छान. अस्मिताला एक चान्स आणि मग आपण सेशन थांबवूया आज. डॉक्टर अस्मी डॉक्टर गोव्यावाले. हा, अमिषा. यस, अमिषा. आवाज फार कमी येतोय अमिषा तुमचा, एकदम कमी येतोय आवाज. आवाज वाढवा. हा, आता येतोय? यस. मला 2-3 दिवसच झाले जॉईन होऊन, आणि जेव्हा मी आधी मेडिटेशन करायचे पण असं लागत नव्हतं, विचार पण खूप येत होते. तर आता 2-3 दिवसापासून असं हॅपी वाटतंय. विचारांची तीव्रता जी होती ना, खूप असे नेगेटिव्ह विचार वगैरे यायचे, हे झालं तर ते झालं, ते थोडे कमी झाले. आणि प्लस जेव्हा आपण तो पॉवर बॉल वगैरे बनवतो ना, तेव्हा खूप मज्जा येते. म्हणजे असं कधीही असं म्हणजे ऊर्जा आपल्या हातातून बाहेर येत आहे. प्लस आपण हील करू शकतो स्वतःला सुद्धा, असं म्हणजे खूप मजा येते. म्हणजे ते जादूसारखं वाटतंय खरंच. अजून खूप मी पण अशीच वेट करते की कधी क्लास सुरू होणार, कधी 7 वाजणार, असं मी पण वेट करत राहते. खूप मजा येते. म्हणजे आता 2-3 दिवस झाले मला असं आनंदित हॅपी वाटते. एक खरंच आहे, पण 7चे बॅचचे लोक आहे ना, 5 मिनिट जरी अगोदर आपण लिंक ओपन केली ना, तरी 5 मिनिट अगोदर सगळेचे सगळे जॉईन असतात. हे विशेष आहे 7च्या बॅचचं. सगळेजण बिलकुल वेळेवर हजर असतात, 1 सेकंदही कोणी लेट होत नाही. म्हणून तर म्हणते मी, आज दररोज आता 2-3 दिवस झाले 7 एवढ्या लवकर कसे काय वाजतात, तर तुम्ही लोक ते 7 लवकर आकर्षित करता. खूप छान, खूप मस्त. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. बोलू मॅडम? बोला. सॉरी हा, लहान मुलगा असल्यामुळे तो सारखा मध्ये मध्ये लुडबुड करत असतो. मला रेकी जॉईन केल्यापासून खूप शांत वाटतंय, विचारांची चलबिचल खूप कमी झाली आहे आणि शांत वाटते, म्हणजे खूप रिलॅक्स वाटतंय, हॅपी पण वाटतंय. खूप छान, खूप छान. अगदी सुरुवातीचे थँक्यू रेकी. सुरुवातीचेच दिवस सगळ्यांचे, आणि छान असे सगळ्यांच्या, एवढं मात्र नक्की बघू आपण त्या दुःखामधून बाहेर निघणार आहे, त्या वेदना आपल्याला आठवणार नाहीत. आणि एक मात्र मी सगळ्यांना शब्द देते, काय माहितीये, आता जे दुःख आहेत ना आयुष्यामध्ये, बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर मी नेहमी सांगत असते, काय तर दुःखाला सुद्धा धन्यवाद आणि दुःख देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद आणि त्या दुःख देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. कारण ते आपल्या आयुष्यामध्ये आलेत, म्हणून तर आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आहे. दुःख जर नसतं तर ऊर्जेसोबत जुडावं असं वाटलंच नसतं. म्हणून धन्यवाद मानूया त्या दुःखाचे सुद्धा, आणि आपण पुढे निघूया आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जावान होण्यासाठी. असाच आपला प्रवास सुरू राहणार आहे, छान. आणि आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मेडिटेशन करणार आहे बरं का आपण. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते.